तर हॅलो, कसे आहात सगळे? मस्त ना? तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर बघा, असं सगळं मी माझी पूजेची तयारी चालली होती, मांडणी चालली होती, तर सगळं मी गोष्टी सोबत घेऊन बसते. दोऱ्यापासून कैचीपासून सगळं सोबत घेऊन बसते. मला याला त्याला सांगायला अजिबात आवडत नाही. सगळं मी एकत्र घेऊन बसते. मग असे पानं वगैरे, त्या पानं वगैरेला हळदी कुंकू करून घेतलं, हळदी कुंकूचा टिळा लावून घेतला, मग कळसाला स्वस्तिक लावून घेतलं. त्याच्यानंतर मग कळसाला नंतर रक्षसूत्र धागा बांधून घेतला. आणि पूजेमध्ये कळस आपण मांडतो ना, म्हणजे कधीही मांडला तर रक्षसूत्राचा धागा नेहमी बांधत जावा. मग ती कुठल्याही पूजेला तुम्ही कळस ठेवत असेल तरी. मग अशा प्रकारे पानं वगैरे लावून झाली कळसाला, तर मी ते बाजूला ठेवलं. मग तोपर्यंत मुखवट्याची तयारी चालली होती. तर मुखवट्याची तयारी मी अशी करत होती, म्हणजे या वेळेस ना मला ना आयडिया आली एक वेगळी, डबल स्टिक टेपची. म्हणजे डबल स्टिक जर टेप असेल ना घरामध्ये तुमच्या, तर असं ना मुखवट्याला लावा, म्हणजे तो व्यवस्थित नारळाला व्यवस्थित बसतो. मी यावेळेस धागा दोरा लावलाच नाही, म्हणजे मुखवटा बांधण्याचं काम नाही केलं. फक्त डबल स्टिक टेप असं घेतला आणि लावला. त्याला वरतून पण थोडं लावा, मी क्रॉसमध्ये घेतला होता मस्त. मग असं नारळाला फिट बसतो, व्यवस्थित बसतो, निघतही नाही. बघा किती मस्त बसला होता. मग पाटावर असं मांडणी केली, स्वस्तिक काढून घेतलं अक्षराचं, जिथे कळस मांडणार आहे. मग सुपारी घेतली, सुपारीची पण पूजा केली. सुपारी म्हणजे श्री गणेशाचं स्वरूप मानलं जातं. हे पूजामध्ये अगोदर असतं पूजेसाठी. तरी लक्ष्मी हार होतं छोटंसं क्यूटचं, मला इतकं आवडलं होतं ना, मग मी आणलं होतं. मला खूप आवडलं होतं आणि घातल्यावर पण किती मस्त दिसत होतं आईला. मग असं मंगळसूत्राची तडजोड चालली होती व्यवस्थित, म्हणजे लावावं कसं अशा प्रकारे लावत होती. तर नारळ हलू नये म्हणून एकदम आटापिटा चालला होता माझं. सगळं दागिने घातल्यानंतर मी नंतर लास्टला मंगळसूत्र घालत होती, कारण ते दिसावं म्हणून. तर ते नुसतं लावताना थोडंसं कळश हलत होता, नारळ हलत होतं, तर थोडंसं जपून जपून मला मंगळसूत्र म्हणजे घालावं लागत होतं. मग लास्टला शेवटीला ते व्यवस्थित जाऊन मी लावलं होतं मंगळसूत्र, मग व्यवस्थित जाऊन बसलं. तर आता बघा, देवीचं रूप इतकं छान दिसत होतं, सिम्पल होतं, सोबर होतं. जास्त मी काहीच त्याच्यामध्ये गर्दी केली नव्हती, पण इतके छान दिसत होतं ना चेहरा त्यांचा. आणि डोळे तर इतके अट्रॅक्शन करत होते, इतके आकर्षित दिसत होते, असं वाटत होतं डोळ्यांना तर पुढे असं बसून बघतच बसावं. इतके रिॲलिटी दिसत होती ना डोळ्यांमध्ये, असं वाटत होतं जागृत झाली आईचे डोळे त्याच्यामध्ये. बघा, तुम्ही फक्त डोळ्यांकडे बघा, इतके रिअल वाटत होते ना अक्षरशः. खरंच मी तर असं वाटत होतं बघतच बसावं, मला इतकं आवडत होतं. मी इतके फोटो काढले ना, म्हणजे एवढे ते डोळे एवढे मला आवडत होते, एवढे आकर्षित वाटत होते. मग अशा प्रकारे ना मग पूजापाठ केली, पोथी वाचून घेतली, आरती केली आणि मस्त मस्त आरती वगैरे करून झाली. तर हे बघा, आणि नथ घातल्यावर तर अजूनच छान दिसत होती. हाय. तर आताच माझी पोथी वगैरे वाचून झाली आहे, आरती झाली आहे. खूप मस्त झालं आहे सगळं. थोडा लेट झाला आहे, पण ठीक आहे. नेक्स्ट गुरुवारपासून लेट होणार नाही याचीच काळजी घेणार थोडी. तर बघा, मस्त पूजापाठ झाली आहे माझी. खूप छान दिसते देवीला मी. खूप मस्त चेहरा दिसतो आईचा. आणि खरंच खूप 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 प्रफुल्ल वाटतं. घरात पूजा पाठ केली ना, खूप छान वाटतं. पॉझिटिव्ह एनर्जी येते, आपल्यालाही बरं वाटतं, आपल्या घरात राहणाऱ्या लोकांनाही बरं वाटतं आणि देवांनाही बरं वाटतं. तर अशी मी सिम्पलिसिटी अशी पूजा केली आहे. जास्त असं गचगच नाही केलं आहे, गचगचपणा. मस्त नीट नेटके सुटसुटीत छान मस्त पूजा केली आहे. तर आता देवीसाठी नैवेद्य बनवणार आहे. नैवेद्य पण द्यायचं आहे आईला. दुधाचा नैवेद्य दिलाच आहे, पण तरी पण जेवणाचं पण आता नैवेद्य बनवणार, तेही देणार आहे. तर बघा, घरात असं वातावरण राहिलं ना खूप मस्त वाटतं. तर दर गुरुवारी असंच राहणार आहे. तर दर गुरुवारी मस्त छान जाणार आहे माझा, किंवा माझ्यासारख्या सगळ्यांचा. आणि देवीच्या कृपेने सगळ्यांच्या घरात सुख समृद्धी नांदो.
आणि जे काय इडापिडा असतील ते निघून जावे, मी अशी देवीचरणी प्रार्थना करते. आणि बस. तर मग दुसऱ्या दिवसाची उत्तर पूजा पण मी कंटिन्यू ठेवली, म्हणजे तेही मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवलं. म्हणजे म्हटलं पूजा संध्याकाळची पूजा केली तर सकाळची पण उत्तर पूजा पण दाखवावी. तर अशा पद्धतीने मी करते. सिंपल मला जेवढं माहिती आहे, जेवढं समजतं तेवढ्या प्रकारे मी करते. कदाचित माझं काही चुकतही असेल, पण ठीक आहे, मला जेवढं जमतं मी तेवढं करते. मला जेवढं माहिती आहे पूजाविषयी तेवढं करून घेते मी. तर अशा प्रकारे सगळं दागिने वगैरे काढले. मग देवीला हळदी कुंकू केला. आणि आपण स्नान तर नाही करू शकणार कळशाला, मुखवट्याला, तर थोडंसं त्याच्यावर गंगाजल, गुलाबजल आणि आपलं साधं पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून देवीवरती मी शिंपडा घातला आणि गणपती बाप्पावर शिंपडा घातला, तर म्हणजे स्नान स्वरूपी होऊन जाईल. मग असं केल्याच्यानंतर मग पाट वगैरे उचलायला घेतले. तर पाटीचं पण हळदी कुंकू करून मी पूजा केली, कपूर आरती केली. आणि इतकं छान वाटत होतं ना. आणि संध्याकाळी कसं ना, मला थोडंसं अफसोस वाटतो की संध्याकाळी लेट झाली पूजा, म्हणजे पटपट संध्याकाळ गेली, रात्र गेली आणि सकाळ पण झाली. त्याच्यामुळे मला थोडासा मूड, म्हणजे थोडीशी असं मायुसी वाटत होती. कारण सकाळची पूजा करतो ना, तर सकाळ पूर्ण दिवसभर आपल्या घरात पूजा मांडलेली असते. दिवसभर मस्त प्रफुल्ल घर राहतं, स्फूर्तीने घर राहतं भरलेलं. तर त्याच्यामुळे, आणि त्याच्यामध्ये मग मला मनासारखं काही भेटलं पण नव्हतं देवीसाठी. म्हणजे जसं मला गजऱ्यांची खूप आवड आहे, तर गजरेसुद्धा मला व्यवस्थित भेटले नव्हते. फूल पण नाही भेटलं कमळचं. इतकं सगळ्या गोष्टी म्हणजे भेटल्याच नव्हत्या पूजेसाठी जे मला लागतात. तर असं नंतर मग लास्टला कपुराची आरती केली स्थान, म्हणजे देवीच्या स्थानला. आणि तो दिवा दिसतोय ना, तो जळतोय अजून, त्याची ज्योत जळत होती, खूप बारीक जळत होती पण जळत होती. म्हणून मी त्याला ना स्वतःहून मी काही केलंच नाही. जेव्हा तो स्वतःहून विझेल तेव्हा विझेल. आणि अगदीच सगळं मांडणी उचलल्यानंतर तो स्वतःच, मला वाटतं 2-4 मिनिटांनी स्वतःच विझला होता, म्हणजे स्वतःच बंद झाला होता दिवा. तर हे सगळे जे पाटावर जे आपण मांडलेली अक्षदा असतात ना, ते एका वाटीत मी काढून घेतले होते, म्हणजे पुढच्या गुरुवारी मला तेच वापरता येईल. सगळं मी जे मांडणी होती ती सगळी व्यवस्थित काढली, एका मोठ्या परातीत करून मी व्यवस्थित ठेवली. हे वस्त्र वगैरे सगळं पाण्यातून काढून मी घेतले आणि व्यवस्थित सगळं मी कपड्यांनी मस्त छान झाकून ठेवलं सगळ्या गोष्टी, म्हणजे पुढच्या गुरुवारी आपल्याला वापरता येईल. तर मी टेबलावरच सगळं ठेवलं, म्हणजे गुरुवार आला की तिकडच्या तिकडे मांडता येईल. तर मी तुम्हाला सांगत होते, जे कळसातलं पाणी असतं ना, आणि जे पानं आपण ठेवलेली असतो ना, त्यानेच तुम्हाला पूर्ण घरामध्ये शिंपडून घ्यायचं आहे. ते पाणी खूप चांगलं असतं, शुभ पाणी असतं ते राहिलेलं. ते पूर्ण घरामध्ये, गॅलरीमध्ये, बाल्कनीमध्ये, उंबरठ्याच्या बाहेर सगळ्या घरामध्ये तुम्ही शिंपडून घ्यायचं, कोण्याकोण्यामध्ये, असं मी सांगत होते. आणि त्याच्यानंतर मग जे राहिलेलं पाणी असेल ते बेसिंग वगैरेमध्ये न फेकता झाडांमध्ये टाका, तुळशीमध्ये टाका. त्याच्यानंतर मग जे आपल्याला गोष्टी, म्हणजे जे आपण मांडतो ना, जसं ओटीचं सामान, अक्षदा, त्याच्यानंतर मग दक्षिणा आणि आपलं काय बोलतात, नारळ, या सगळ्या गोष्टी जे आहेत ना, आपण जे मांडतो ते प्रत्येक गुरुवारी मग तुम्हाला तेच वापरायचं आहे. नेक्स्ट गुरुवारीपर्यंत तेच वापरायचं आहे तुम्हाला. चेंज नाही करायचं. फक्त घेताना फक्त फ्रूट आणि 5 पानं याच गोष्टी तुम्हाला प्रत्येक गुरुवारी घ्यावे लागते, कारण ते आपण घरात ठेवू नाही शकत त्याच्यामुळे, आणि ते राहणारही नाही. तर हे जे बाकीच्या गोष्टी आहेत ना, तेच तुम्हाला कंटिन्यू वापरायचे लास्ट गुरुवारपर्यंत. त्याच्यानंतर तुम्ही पाण्यात सोडलं तरी चालेल. आणि जे अक्षदा असतात ते तुम्ही घरात किचनमध्ये वापरलं तरी चालेल. नाही वापरायचे तर तुम्ही तेही पाण्यात सोडून टाका. तर अशा सगळ्या गोष्टी जेवढं मला माहीत आहे, जेवढं मला कळते तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते. आणि खूप छान वाटलं घरामध्ये. मस्त पूजापाठचे गोष्टी राहतात ना, मला खूप आवडतात. आणि त्याच्यानंतर मग घरामध्ये ना, म्हणजे अशा गोष्टी येतात ना, काही देवीची मांडणी, देवांची मांडणी, तर माझी उत्सुकताच असते देवांना सजवण्याची म्हणा, किंवा पूजा करण्याची. म्हणजे एक वेगळाच मला आनंद भेटतो. खूप आवडतं मला अशा
सणवार छोटे छोटे घरामध्ये येतात तर असं मी तुम्हाला सगळं सांगत होते बस. आणि तर ठीक आहे. तर तुम्हाला ब्लॉग माझा कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि तोपर्यंत आपापली सगळ्यांनी काळजी घ्या. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.